मी तुम्हाला मगाशी दाखवलं की शेतात किती ताजी ताजी दोडकी होती. ती मी घरी आणली, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आता मी तुम्हाला दोडक्याच्या सालीपासूनचा जो काय बनणार आहे बघा. मी तुम्हाला, आपण दोडक्याची साल फेकून देतो, तर मी आज तुम्हाला सालीपासून दोडक्याचा ठेचा बनवून दाखवणार आहे. अगदी सोपी पद्धत आणि खायला पण अतिशय चविष्ट लागतं. सो तुम्ही बघू शकता. बघा, ही साल आहे ना, ती अशी व्यवस्थित याने काढून घ्यायची आहे. सो तुम्ही बघू शकता, मी दोडक्याची अख्खी साल जी आहे ना, 4-5 दोडक्यांची ती व्यवस्थित काढून घेतलेली आहे. आता आपल्याला दोडक्याच्या सालीचा ठेचा बनवायचा जो आहे ना, त्यासाठी लागणारे साहित्य मी ते 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे, अख्खा लसूण घेतलेला आहे पाकळ्या करून, आणि एक अख्खा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. सो तुम्हाला माहिती आहे का, आपल्या ज्या ह्या साली आहे ना, त्या जरा लांब लांब आहे, तर आपण त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. हे बघा, दोडक्याच्या सालींचं मी व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहे. या साली याचा आपल्याला ठेचा बनवायचा आहे, यासाठी मी ग्राइंड करून घेतलेला आहे. आपलं तेल तापलेलं आहे. सो मी इथे अर्धा चमचा जिरा, अर्धा चमची मोहरी आणि थोडंसं 1 टेबलस्पून हळदी आणि आपला अख्खा कापलेला जो कांदा होता तो चांगला परतून घ्यायचा आहे लालसर. सो कांदा चांगला परतून झालेला आहे. आता मी जे वाटप केलं होतं हिरवी मिरची आणि लसणाचं, ते पण मी परतून घेणार आहे. मी आता जो दोडक्याच्या सालीचा ठेचा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला होता, तो आता यात परतून घेणार आहे. खायला खूप छान लागतं आणि पौष्टिक पण आहे. तर 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून देणार आहे, मऊसूत शिजवण्यासाठी. इथे बघा, आपला दोडक्याचा ठेचा रेडी झालेला आहे.